आता आमचे डीके सर, आपणास विनंती, आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचे. डीके सर, गेले 5 दिवस आपण या संपूर्ण स्पर्धेसाठी मुख्य पंचांच्या भूमिकेत आम्हाला लाभलात. डीके सर, आपण लगेचच मुख्य व्यासपीठावर यायचे. नक्कीच आयोजक बाळादादा आपल्या शुभ असते, बाळाजी अंधाडे, आपण लगेच मुख्य व्यासपीठावर या आणि डीके सरांचा खऱ्या अर्थाने शुभ सन्मान करायचे. गेले 5 दिवस त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट दर्जाचं अंपायरिंग पेड असले. खऱ्या अर्थानं फजल शेख यांचा देखील यथोचित मान सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय भगवान दादा, आपण पुन्हा एकदा या गुणी समालोचकाचा आपण सन्मान करायचे. शेठ बसायचं आपण. अनंता शेठ अंधाडे यांचं शुभागमन आपण मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचे. सांगायला खरं आनंद होतोय, आपल्या खऱ्या अर्थानं पुत्रांनी एक यशस्वी स्पर्धा भरवली आणि ती यशस्वी देखील केली आहे. यानंतर अशा एका गुणी व्यक्तिमत्वाचा स्वागत सन्मान केलं जातं, ज्यांच्या माध्यमातून सर्व ट्रॉफीज. आणि याही पलीकडे मी जाऊन सांगेल की वैभव अंधाडे, नितेश अंधाडे, नीरज अंधाडे, खऱ्या अर्थाने यांचे पिताश्री अनंत शेठ अंधाडे यांच्या माध्यमातून मागच्या वर्षी देखील या स्पर्धेला खूप सारं सहकार्य करे. पर्व दुसरा आहे देखील त्यांनी खऱ्या अर्थाने खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी दिलं. धन्यवाद सर. नक्कीच आज आमच्या सोंटीला अंधाडे आपण यायचे. नक्कीच सर. आणि नक्कीच आज पाहायला गेलं तर 2 समालोचक वाढले होते, योगेश सर असतील आणि तसेच आमचे हेमंत सर. त्यांचे सुद्धा यथोचित सत्कार समारंभ करणं आमचं कर्तव्य आहे आणि नक्कीच त्यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो बालादादा, आणि नक्कीच यथोचित सत्कार समारंभ करायचं. व्हॉइस ऑफ आसनोली आमचे नक्कीच चांगले गुरुवर्य आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेसाठी 4 छान लावलं गेलं. त्यांचं यथोचित सत्कार समारंभ केलं जात आहे. माहेर चुकदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सत्कार समारंभ. धन्यवाद. नक्कीच आज नक्कीच एक कॉल केला आणि कॉलवर तुम्ही उपस्थित राहिले आणि तुम्ही हे मनोरंजन केलं, तुमचं हार्दिक अभिनंदन आहे. तसेच इथे एक सत्कार अजूनही केला जाईल. इथे आमचे मंडप डेकोरेशन वाले, त्यांना सुद्धा विनंती करतो, नक्कीच मंडप डेकोरेशन वाले आदर्श दादा आपण सुद्धा याचे, त्यांचा सुद्धा यथोचित सत्कार समारंभ केला जाईल.
नक्कीच आदर्श यांचं सुद्धा हेतुजी सत्कार समारंभ केला. मित्रांनो, जर तुम्हाला हे मंडप डेकोरेशन आवडले असेल तर सातत्याने आमच्या ह्या सापगावच्या दादाला कधीही कॉल करा. तुमच्या गावामध्ये लग्न असो काही असो तरी या दादाला सांगा का तुमचं त्याचं मंडप डेकोरेशन घेऊन ये. आणि अशाच प्रकारे तुमच्या गावामध्ये हल्दीचं कार्यक्रम असेल, बर्थडेचं कार्यक्रम असेल आणि व्यतिरिक्त क्रिकेट सुद्धा असो, हे मात्र त्यांचं मंडप डेकोरेशन घेऊन आणि छान लावले जातील. आणि तसेच इथे SK एंटरटेनच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली गेली. त्यांचे हेतुजीत सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो आपण यायचे दादा, कपिल दादा आपण यायचे. सातत्याने 5 दिवस इथे उपस्थित राहिले आणि आमचे मित्र दोघांनी जायचे दादा, कपिल असेल आणि त्यांचा मित्र. चला दोघांचा हेतुजीत सत्कार समारंभ केला जाईल. यश मात्रे आणि कपिल याला विनंती करतो आपण दोघांनी यायचं. कपिल आणि यश चला दोघांनी जायचं हा सत्कार स्वीकारायचा. आणि त्यानंतर 4 टीम ज्या मात्र या स्पर्धेसाठी क्वालिफाय झाल्या आणि बक्षिसात पात्र ठरल्या त्यांना विनंती करतो का आपण पुढे यायचंय. कारण की तुमच्यासाठी इथे 4 छान लावण्याचं काम यांनी केलंय आणि यांच्यासाठी क्लॅप वाजवला तुम्ही नाही तर मजा नाही. लाईव्हच्या माध्यमातून एक चांगली सेवा आमच्या स्पर्धेसाठी दिली गेली. याबरोबरच या स्पर्धेमध्ये खूप साऱ्या टीम्स येऊन गेल्या, खूप साऱ्या टीम्सना आणि खूप सारे खेळाडू या ठिकाणी खेळून गेले. मनोज डिंगोरे ठरतायत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. मी विनंती करतोय वैभव अंधाडे आपण यायचे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकांसाठी मनोज डिंगोरे ठरतात उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. हेमंतजी अंधाडे यांच्या शुभ हस्ते दिली जाते एक ट्रॉफी. जोरदार टाळ्या झाल्या डिंगोरे यांच्यासाठी. याबरोबरच उत्कृष्ट गोलंदाज आणि या उत्कृष्ट गोलंदाजाचा मान जातोय टीम वेले संघाचा विजेंद्र. हॅलो आवाज कर हॅलो 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 आवाज माईकचा आवाज. हॅलो 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 हॅलो. खऱ्या अर्थानं खूप सारे गोलंदाज या स्पर्धेमध्ये गोलंदाजी केली. मात्र वेले टीमचे विजेंद्र पाटील ठरतायत बेस्ट बॉलर. आपण यायचे व्यासपीठावर. मी विनंती करेल मान्यवरांना प्रवीणजी खामकर साहेब आपल्या शुभ हस्ते आणि अर्थातच सन्मान केला जातोय. यानंतर या मुख्य स्पर्धेचा बेस्ट बॅटर, हा बेस्ट बॅटरचा मान त्या खेळाडूला जातोय ज्या खेळाडूनं सातत्यानं खऱ्या तर रन मशीन हे नाव त्याला शोभून दिसतंय. टीम गोटेगर बी संघाचा गणेश डिंगोरे ठरतोय बेस्ट बॅटर. 111 धावा. आपण लगेचच यायचे. वैभव अंधाडे आपल्यास विनंती करतोय बेस्ट बॅटरचा सन्मान
आणि कैलासजी भांडे यांच्याकडून बॅट दिली जाईल आणि वैभव दादा स्वतः आयोजक याच्या माध्यमातून दिली जाते बॅट. बेस्ट बॅटर गणेश डिंगोरे. सुभाषजी डिंगोरे यांच्याकडून गणेशसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आले. ठरलाय बेस्ट बॅटर या संपूर्ण सिरीज मध्ये. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बाळा मामा चषक 2024 मध्ये. यानंतर ज्या टीमनं खूप छान कामगिरी आज आपण करताना पाहायला मिळाले, गेले कित्येक सामन्यांमध्ये सिरीज मध्ये खूप सारी बक्षिसं मिळवली. टीम बोरशेती ठरतीये 4थ्या क्रमांकाची विजेती टीम. चला टीम बोरशेती संघ आपण कर्णधार आणि एक सभासद यायचंय. आणि शुभमजी कुठले आमचे एक प्रतिनिधी आहेत. मी विनंती करेल भाऊजी डिंगोरे आपल्या शुभ हस्ते हा 3य क्रमांकाचा पारितोषिक द्यायचंय. 4th सॉरी बोरशेती टीम 4th क्रमांकाचं पारितोषिक जात आहे टीम बोरशेती संघाला. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. टाळ्या वाजवा. खऱ्या अर्थानं आपल्या टाळ्या खऱ्या अर्थानं ऊर्जा आणि प्रेरणा देतील. याबरोबर 3य क्रमांकाचं पारितोषिक ज्या टीमसाठी जात आहे भिवंडी रिजन मधून खऱ्या अर्थानं पहिली क्वालिफाय झाली टीम वेळे. दुसऱ्या दिवशी खऱ्या अर्थानं एक उत्कृष्ट खेळ पाहायला मिळाला. टीम वेळे ठरतीये 3य क्रमांकाचा पारितोषिकाचा मानकरी. मी विनंती करेल भगवानजी अंधाडे आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी द्यायची आहे. याबरोबरच आणखी एक भिवंडी रिजन मध्ये टीम खऱ्या अर्थात रनर अप ठरतीये टीम भावाळे बी. या भावाळे बी संघाचा संघनायक आणि 2 प्रतिनिधी आपण यायचे. नक्कीच अनंता शेठ अंधाडे आपल्यास विनंती करेल आपण व्यासपीठाच्या समोर यायचे. खऱ्या अर्थानं टीम भावाळे बी आज खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी झाली. मात्र चला पूर्ण टीम या. शांताराम शेळके आणि पंडित अंधारे यांच्या आपण यायचे. या ठिकाणी 2य क्रमांकाचं रनर अपचं पारितोषिक दिले जाते टीम भावाळे बी संघाला. यानंतर आणि सर्व आयोजक आपण यायचे वर. आयोजक आपण वर या. खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूनं आपल्या बॅटनं आणि गोलंदाजीनं आम्हाला इम्प्रेस केलं, खरं अर्थानं ज्याच्या बॅटमधूनही खूप साऱ्या धावा आणि गोलंदाजीमध्ये विकेट्स देखील आम्हाला पाहायला मिळाले, मॅन ऑफ द सिरीज ठरतोय टीम भावाळे संघाचा योगेश भालेकर. आपण पुढे यायचंय. 89 रन 11 विकेट्स. क्या बात है, व्हाट अ परफॉर्मन्स. योगेश भालेकर ठरतोय मॅन ऑफ द सिरीज. आयोजकांच्या माध्यमातून योगेश आपण याचे योगेश मॅन ऑफ द सिरीज चा पुरस्कार दिला जातो योगेश भालेकर साठी. मात्र त्याच्या फॉर्म मध्ये खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द सिरीज चा पुरस्कार जोगेंद्र भालेकर त्यांचा भाऊ आहेत. नक्कीच ही संपूर्ण स्पर्धा तुम्ही अनुभवली अंतिम सामन्यापर्यंत आणि नक्कीच मॅन ऑफ द सिरीज चा पुरस्कार मिळतोय तुझ्या भावाला. काय भावना आहेत? काय नाही, भावना असे चांगले आहे मॅन ऑफ द सिरीज भेटले, परंतु फायनल हातातून गेली त्याचा दुःख जास्त असेल आणि काहीतरी कुठेतरी परफॉर्मन्स चांगला झाला नाही त्यामुळे आम्ही फायनल आलो आणि समोरच्या टीमने परफॉर्मन्स चांगला दिला त्यामुळे त्यांनी फायनल मारली. खरं तर चारही टीमनं खूप छान खेळ केला होता. मात्र ज्यांनी मी मगाशी म्हटलं जे उत्कृष्ट खेळले ते मात्र चॅम्पियन झालेत. नक्कीच तुमच्या सर्व टीमला काय मेसेज असेल? काय मेसेज असा नाही, आम्ही आता पण तेच बोलतो आणि पुढे जाऊन सुद्धा तेच बोलणार आहे, कारण चांगला परफॉर्मन्स दिला तोच जिंकणार आहे आणि चांगला परफॉर्मन्स देण्यासाठी आम्ही मेहनतसुद्धा करू आणि पुढे चांगला परफॉर्मन्स घडवून सुद्धा दाखवू. शेवटचा प्रश्न मित्रा, मागच्या वर्षी देखील तुम्ही या मैदानावर खेळला होतात आणि यावर्षी काय फरक वाटला? फरक म्हणजे यावर्षी थोडा
ओव्हर्समध्ये जास्त झाले आणि सामनेसुद्धा जरा रफ अँड टफ झाले आणि आयोजनसुद्धा चांगलं झालं कारण प्रत्येक वेळेस ॲडजस्ट करून घेतात ते आम्हाला आणि चांगला सहकार्य असतो त्यांचा आणि खेळण्यासाठी संधीसुद्धा देतात. आम्हाला माहीतसुद्धा नसते की इथले टुर्नामेंट असतात शहापूर विभागात. इकडूनची टुर्नामेंट आम्हाला 2 वर्ष सलग झाले खेळायला मिळते आणि त्यामुळे त्यांचा आम्ही धन्यवाद करतो. थँक्यू सो मच. नक्कीच पुनश्च एकदा भावाला टीमचा आपण करूया कौतुक कारण एवढं दूर येऊन चांगला खेळ केलाय. यानंतर अमित भांडे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं. अमित भांडे, सुभाषजी बाबू डिंगोरे यांच्याकडे अमितसाठी कॅश प्राइज आले. मात्र अमित तुला बोलावं लागेल तरच मिळतील. अमित बोलावं लागेल. अमित अरे रोहन शेळके कॅप्टन कुल आपण यायचे. रोहन शेळके आपण यायचे जरा. रोहन शेळके नक्कीच रोहन शेळके यांचा शुभ सन्मान केला जाईल. आता आयोजकांची विनंतीवरून वैभव अंधाडे आपणास विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते करून घ्यायचा सत्कार. त्यानंतर नक्कीच आम्ही चर्चा करूच. तत्पूर्वी केला जाईल सन्मान. पुढे यायचं रोहन. अतिश डिंगोरे आपण देखील यायचे. सत्ताबाई नक्कीच रोहनची ओळख कॅप्टन कूल मधून आम्ही नेहमी म्हणतोय की कॅप्टन कूल आहे आणि ज्या पद्धतीने लीड करतो आपल्या टीमला आता सातत्याने आम्हाला कौतुक वाटतं या टीमचं. मागचं संबंध वर्ष गाजवलं, या वर्षी कुठेतरी अप अँड डाऊन्स आहेत. रोहन काय नेमकं काय प्रॉब्लेम होतोय नक्कीच काय होतं असं? असं काही नाही आहे. जर सध्या स्टार्टिंगला टीम भरपूर बॅक फुटला होती. पोरांनी भरपूर मेहनत केली, खास करून गावकऱ्यांनी पण भरपूर सपोर्ट केला. कुठेतरी पोरं चुकत होती तिथं गाववाल्यांनी सांगितलं का अशाची चुकी होते, आम्ही ती सुधारली आणि आता कुठं टीम चांगल्या रुलावर बसले. फक्त प्लेयरांचं असं आहे का कधी चूक झाली तर दुसऱ्या प्लेयरला काही टोल करू नका, त्याला समजून घ्या आणि नेक्स्ट मॅचसाठी त्याला एक प्रोत्साहन द्या. टीम गेम आहे, यात काही वावगं नाही. कारण ज्या ज्यावेळी झेल सुटतात, मिसफिल्ड होतात, साहजिकच ओरडणं किंवा बोलणं तो खेळाचा भाग आहे. मात्र खेळ संपल्यानंतर आपण सर्व एकत्र असतो. मात्र ही जी पहिली चॅम्पियनशिप आहे याच्यापूर्वीचा परफॉर्मन्स काय होता? खरंच चॅम्पियनशिप पहिली नाही आहे. आम्ही 4-5 ट्रॉफी जिंकलो आहे आणि रनरअप पण भरपूर झालो आहे. थर्ड ट्रॉफी पण भरपूर भेटल्यात. टोटल 12-13 ट्रॉफी जिंकलो या सीझनला. पण जरासा भरपूर बॅड पॅच चालू होता, त्यामुळं ट्रॉफ्या यावर्षी जरा कमी झाल्यात. तरी पण आम्ही प्रयत्न करतो अजून आणि प्रयत्न करणार. दरवर्षी 27-28 टार्गेट असतो आमचा, तो आम्ही पूर्ण करणारच. आणि प्लेयरांचा तर थोडासा प्रॉब्लेमच आहे, कारण का प्रत्येकाचं घर पण बघायला लागतो. प्रत्येकजण आता कॅपेबल झाला आहे का स्वतःची जिम्मेदारी घ्यायला. प्रत्येकाला कामं पण असतात, प्रत्येकजण कामं सांभाळूनच क्रिकेटसाठी टाईम देतो. आणि माझी टीम अशी आहे का प्रत्येकाला ॲडजस्ट करते. टीम नसली तर बारीक प्रमाणात घेऊन खेळते, पण आम्ही टुर्नामेंट प्रत्येक खेळतोच. नक्कीच प्रश्न विचारण्यामागचा एवढाच आमचा मतलब होता, कारण आम्ही सातत्याने तुम्हाला विजयी होताना पाहत आलेलो आहेत. नक्कीच आपले संघ सहकार्य की तुम्ही चांगला मेसेज दिलाय, चांगली लीड होतीये. मग जिथे काही चुका होतात तिथे मग सुधारावं लागतील. खूप सारा अभिनंदन आपल्या टीमचं. तत्पूर्वी नक्कीच आम्हाला सांगायला एक प्रश्न विचारायला वाटतोय, वैभव अंधाडे आणि संपूर्ण नियोजन. हो नक्कीच, मी 2-3 टाईम सांगितलंच का नियोजन खूप चांगलं असतो. दरवर्षी वैभव, नितेश, महेश भाऊ खेळाची संधी देतात आणि त्यांचे आभार व्यक्त करतो. पुढच्या टायमाला त्यांनी संधी द्यावी. आणि खास करून माझ्या गावकऱ्यांचा समीर मामा झाला, आतिश सत्ता झाला, भाऊ झाला, गण्याऊ झाला, सनी झाला, सर्वजण त्यांची प्रत्येक कामं टाकून अजून भरपूर जण असे सर्वांची नावं घेतली तर टाईम जाईल. सर्वजण आहेत असे, प्रत्येकजण पनवेलला माझ्यासोबत, भिवंडीला माझ्यासोबत त्यांचं काम टाकून टीमच्यासोबत येणार. एक त्यांनासुद्धा मी धन्यवाद आणि त्यांचा पण आभार व्यक्त करतो गावासाठी आणि गावाच्या नावासाठी. क्या बात आहे. 1 मिनिट राहून थांब. मी विनंती करतो मान्यवरांना, एक सामूहिक सत्कार या आयोजकांचा या ठिकाणी केला जाईल. कल्पेशजी डिंगोरे आपण देखील व्यासपीठावर यायचे. तत्पूर्वी आपण सर्वांनी, नितेश भाऊदादा आपण सर्वांनी या जरा खाली. जीवन धुमाळ आपण देखील या.
या ठिकाणी सन्मान केला जातो। यानंतर मान्यवरांच्या शुभ हस्ते या संपूर्ण आयोजकांचा आपण एक सामूहिक सत्कार घेणार आहोत। मित्रांनो वेळ झालाय, सर्व खेळाडूंना दूर जायचे। आमचे गोटेकर बीचे जरी खेळाडू जवळ राहत असतील तरी बाकी काही मान्यवर पाहुणे यांना देखील दूर जायचे। मात्र मी नक्कीच सर्व आयोजक आपण खाली या जरा। वैभव, नितेश, भगवान दादा, बाळा दादा, हेमंत दादा, चला आपण सर्वांनी खाली या। तुम्ही पण या भगवान दादा। आणि मान्यवरांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सर्वांचा एक सामूहिक आपण सन्मान करायचा आहे। आणि ज्यांच्या खऱ्या माध्यमातून अशोकजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलं गेलं या संपूर्ण स्पर्धेसाठी आणि सर्वांचा सामूहिक असा सन्मान केला जातो या मुख्य व्यासपीठावर। खऱ्या अर्थानं एवढी मोठी स्पर्धा भरवणं, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या आयोजकांसाठी। खूप मोठी स्पर्धा आयोजित केली आणि ती स्पर्धा खऱ्या अर्थानं यशस्वी करून दाखवली। मित्रांनो तितकं सोपं नाही आहे, खूप मोठं मॅन पॉवर लागते एखादी स्पर्धा पूर्ण करण्यासाठी। आणि ज्या पद्धतीने या 5-6 लोकांनी ही संपूर्ण स्पर्धा आयोजित केली, यशस्वी केली, नक्कीच ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिले गेले अशोकजी जाधव साहेब आणि अनंत दादा, आमचे अनंताजी अंदाडे। आणि खऱ्या अर्थानं चला टीम गोटेकर बी, रोहन आपण यायचे आणि संपूर्ण ट्रॉफ्या समय अनंताजी अंदाडे साहेब यांच्या माध्यमातून आणि प्रथम पारितोषिक आमचे बाळामामा म्हात्रे यांच्या माध्यमातून दिले गेले आणि चॅम्पियन टीम ठरली आहे टीम गोटेकर बी। चला आपण सर्वांनी बसायचे आणि खरं चांगला खेळ झाला आज, उत्कृष्ट असं प्रदर्शन। अमित भांडे मी परत पकडणार तुम्हाला म्हणून पुढे बसत का, परत जाऊ नका। ट्रॉफी उचलायचे, रोहन उचल ती ट्रॉफी। कप्तान घरातून ट्रॉफी लिफ्ट करतायत, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गोटेकर बी टीम साठी। चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स टीम गोटेकर बी ठरतीये बाळामामा म्हात्रे चषक 2024 ची विजेता टीम, चॅम्पियन टीम। नक्कीच सर्व खेळाडू, आयोजक नक्कीच